जिस शहर का नाम है सुपा उस शहर में विमानतळ एअरपोर्ट है दपा। अशा या शहरामध्ये मित्रांनो, अशा या सुपा गावामध्ये मी तुम्हाला 2 एकराचा बाग आहेत फुल मित्रांनो। तुम्ही कांदा घ्या, ऊस घ्या, काही बी घ्या, एकदम शेतकरी 100% व्हा आणि छोटा शेतकरी योजनेमध्ये तुम्ही सामील व्हा। लवकर लवकर व्हिजिट मारा, आपल्या शेतीचे लवकर लवकर मालक व्हा। आपला माझा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मित्रांनो स्वागत आहे। मी आता आहे मित्रांनो ह्या डांबरीला, हा जो समोरचा डांबरी आहे तो मित्रांनो अष्टविनायक मार्ग आहे। या ठिकाणी मोठा रोड 80 फूट प्लस हा रस्ता आहे। याच रस्त्यापासून मित्रांनो अगदी फक्त 100 फूट आतमध्ये तुम्हाला मित्रांनो मी 2 एकराचा एक सुंदर असा बागायचा प्लॉट घेऊन आलेलो आहे। मी आतापर्यंत लोकांना भरपूर असंख्य जमिनी घेऊन दिलेले आहेत। आपला माझा चॅनलचा एकच कन्सेप्ट, ज्या लोकांना शेती नाही, जे लोक भूमिहीन आहेत, अशा लोकांना मी शेती घेऊन देतो। ते माझं सोशल वर्क आहे, विना मोबदला, नो कमिशन, नो एजंट मित्रांनो। दोन्ही साईडला ऊस आहे, इकडे पण ऊस आहे, तिकडे पण ऊस आहे आणि आपला समोर दिसतोय तो कांदा। भारत हा कृषी प्रधान देश आहे। अशा कृषी प्रधान देशामध्ये लोकांना एकर नाही, 2 एकर नाही, 3 एकर नाही आणि अशी लोक भूमिहीन आहेत। ते लोकांनी कसं राहायचं, कसं खायचं, याचं उत्तर तुमच्याकडे नसेल तर याचं उत्तर माझ्याकडे आहे। तुम्ही या सुपे गावात या। सुपा गाव म्हणजे काय, अहो दुसरा साक्षात स्वर्ग आहे। सुप्यामध्ये आहे भरपूर पाणी, फक्त खर्च करा तुमचे सोने नाणे मित्रांनो। अशा पद्धतीने क्षेत्र आहे, एवढं पाणी आहे मित्रांनो, तुम्हाला अक्षरशः वेळ लागेल। पाण्याशिवाय जग नाही, पाणी नसेल तर जग हे चालणारच नाही मित्रांनो। 2 एकर आहे, या 2 एकराला मित्रांनो एवढं पाणी असेल तर मला सांगा याच्यापेक्षा सुंदर स्वर्ग काय असेल। अहो हा स्वर्ग आहे मित्रांनो, सुपा म्हणजे दुसरा स्वर्ग आहे। आणि 2 एकराचं 1 नंबरचं बाग आहे, कांदा बाग आहे। आता सध्या आहे कांदा, फक्त क्षेत्र बघायला आला तर कांदा घेऊन जाऊ नका, कारण कांदा घेऊन तुम्ही गेला तर आमचं होईल वांदा। जबरदस्त पाणी आहे, विहिरीतून आलेलं ताजं पाणी, पाणी आहे नॅचरल, याचा आनंद घ्या। हे पाटाचं पाणी असं चाललेलं आहे आणि तुम्ही बघताय मित्रांनो समोर जात असताना पाणी असं व्यवस्थित पद्धतीने चाललेलं आहे। हा आहे पहिला तुकडा, याच्यामध्ये कांदा आहे, दुसरा पाठ इकडचा आणि ह्या पुढच्या तुकड्यामध्ये पण कांदा आहे। म्हणजे टोटली क्षेत्र आहे 2 एकराचं। पाण्याचं कनेक्शन प्रत्येक ठिकाणी त्यांनी फिरवलेलं आहे। क्षेत्र खूप सुंदर आहे मित्रांनो, लवकर व्हिजिट मारा, क्षेत्र सोडू नका। अगदी सुंदर जमीन आहे। तिथपर्यंत आपण सगळं जे तुमच्या समोर दिसतंय ते सगळं क्षेत्र आपलंच आहे। 2 एकराचा सुंदर असा प्लॉट आपल्या समोर आलेला आहे। लवकरात लवकर शेतकरी व्हा मित्रांनो आणि लवकरात लवकर व्हिजिट मारून आपलं शेतकरी मालक व्हा। ह्या विहिरीमध्ये आपल्या दोघांचा 50-50% हिस्सा आहे, त्याच्यामुळे ह्यातलं शेअरिंग 50% आहे। तुम्ही आठवड्यातून 4 दिवस वापरू शकता आणि 4 दिवस ते पुढचे तुमचे बंधू वापरू शकतात। म्हणजे अशा प्रकारे विहिरीमध्ये पण आपला हिस्सा आहे। विहिरीचं थोडंसं काम केलं तर विहिरीमध्ये पाणी अक्षरशः वरती हाताला येतं, इतकं पाणी या विहिरीमध्ये असतं। आताच त्यांचा विहिरीचा त्यांनी उपसा केलेला आहे आणि पाण्याची पातळी एकदम खाली गेलेली आहे। विहिरीचा पूर्णपणे ह्यांनी उपसा करून ठेवलेला आहे, कारण ह्यांना विहिरीचं काम करायचंय, म्हणून ह्यांनी पाणी पूर्णपणे खाली नेलेलं आहे। 2 एकराची विहीर बागायत जमीन तुम्हाला सुप्यापासून अगदी 2-2.5 किलोमीटर अंतरावरती आहे आणि या ठिकाणापासून मोरगाव पण अगदी जवळ आहे, पुणे जवळ आहे, मोरगाव जवळ आहे, तुमचा वंडवडीचा मार्ग पण जवळ आहे, सगळं अगदी काही जवळ आहे। सुपा म्हणजे दुसरी बारामतीच आहे, या ठिकाणी सर्व काही आहे। शेती करावी तर शेतकऱ्यांनीच करावी असा ब्रँड हा भारतामध्ये आहे आणि भारतामध्ये बऱ्याचशा लोकांना वाटतं मी शेतकरी व्हावं, कांदा लावा, ऊस लावा। अशा सुप्यामध्ये जर आपल्याला 2 एकर 3 एकर जमीन मिळाली, आनंदाची गोष्ट असेल मित्रांनो। तर तुम्हाला मी एकच सांगतो, गुंठेवारीमध्ये पैसे लावण्यापेक्षा तुमच्या हक्काच्या ठिकाणी या, तुमच्या हक्काच्या पॉइंटला या आणि ऊस लावा, कांदा लावा आणि चांगली विहीर वगैरे असेल तर हे सोन्यावरनं पिवळं की तुम्ही समोर बघताय पाणी ह्या कांद्याला आलेलं आहे। तुम्ही कांदा लावू शकताय, तुमची असंख्य पिकं यातून काढू शकताय। 2 गुंठे 4 गुंठे घेण्यापेक्षा 2 एकर घ्या, 4 एकर घ्या, 5 एकर घ्या, पण शेती घ्या, शेतकरी व्हा। PM किसान योजनेमध्ये सामील व्हा, छोटा शेतकरी योजनेमध्ये सामील व्हा। अहो काय करता 2 गुंठे 4 गुंठे घेऊन।